हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण नाश्ता रेसिपी मिसळ खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि टेस्टी अशी मिसळ तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। तर अशा सोप्या पद्धतीने मिसळ पाव तयार केला की खायला खूप छान लागतो। मिसळ तयार करण्यासाठी आपण मटकी धुवून 7-8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आणि नंतर मटकी धुवून अशीच चाळणीमध्ये ठेवून दिलेली आणि त्याच्याखाली आपण एक भांडे ठेवलेले। चाळणीमध्ये मटकी ठेवून आणि मटकीवरती आपण एक सुती ओला कपडा झाकून 8-10 तास मोड येण्यासाठी असेच ठेवून दिले होते। तर मटकीला छानपैकी मोड आलेले आहेत आणि मी मटकी धुवून घेतलेली आहे आणि आता धुवून घेतलेली मटकी आपण आता कुकरमध्ये शिजण्यासाठी काढून घेतलेली आहे। यामध्ये चवीसाठी आपण मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकत आहे। 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून मटकीला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे। मिसळ तयार करण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेत आहे। त्यासाठी आपण 1 चमचे धने आणि 9-10 लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आणि थोडेसे खोबरे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर गरम गॅसवरती आपण सतत असे परतून 4-5 मिनिटे भाजून घेणार आहे। भाजून घेतल्यानंतर आणि नंतर हे थंड करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। 7 ते 8 छोटे कांदे उभेच चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि 2 टोमॅटो मोठ्या फोडी करून चिरून घेतलेले आहेत। तर हे साहित्य आपण भाजून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यासाठी कांदा आणि टोमॅटो मोठाच चिरून घेतलेला आहे। या साहित्यांची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपण कांदा जास्त घेतलेला आहे। गरम कढईमध्ये सतत असे परतून कांदा आपण भाजून घेतलेला आहे। तर 2-3 मिनिटे आपण कांदा सतत असे परतून भाजून घेतलेला। आता यामध्ये आपण 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। तर टोमॅटो हे आपण सतत असे परतून टोमॅटो आणि कांदा गरम कढईमध्ये भाजून घेणार आहे। टोमॅटो पण आपण सतत असे परतून 2-3 मिनिटे भाजून घेणार आहे। यामध्ये थोडेसे मीठ टाकून आपण परतून भाजून घेत आहे। यामध्ये 1 चमचा तेल टाकून आपण सतत असे परतून कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे। दहा 15 लसणाच्या पाकळ्या आणि आलं चिरून घेतलेलं आहे, तेही आपण या कांदा आणि टोमॅटो सोबत परतून भाजून घेणार आहे। बारीक गॅसवरती 2 मिनिटे झाकण ठेवून हा मसाला आपण भाजून घेतला तरी या मसाल्याची भाजीला चव खूप छान लागते। धने, लाल मिरची आणि खोबरं भाजून थंड करून घेतलेला आहे आणि हा मसालाही भाजून थंड करून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण धने, खोबरे, मिरच्या बारीक करून घ्यायच्या आणि नंतर मग त्यातच मी हा मसालाही बारीक करून घेतलेला आहे। मिसळ तयार करण्यासाठी आपण त्याच कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल घालत आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला तेलामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे। आपण हा मसाला भाजी करण्याआधी भाजून घेतलेला, त्यामुळे भाजीला चव छान लागते। तर मी तयार केलेल्या मसाल्यातील अर्धी वाटी मसाला आहे तो दुसऱ्या भाजीसाठी काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा राहिलेला मसाला तो सर्व तेलामध्ये काढून परतून भाजून घेत आहे। तर सतत असे परतून आपल्याला सर्व मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडेसे बटर टाकून सतत असे परतून मसाला चांगला भाजून घेत आहे। यामध्ये थोडीशी हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर टाकून परतून घेत आहे। यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून आपण परतून भाजून घेत आहे।
यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून तोही आपण परतून भाजून घेत आहे। 1 चमचा मिसळ मसालाही आपण टाकून परतून सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण शिजून घेतलेली मटकी टाकत आहे। शिजून घेतलेली मटकी सर्व मसाल्यामध्ये टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे। राहिलेली शिजून घेतलेली मटकी आणि पाणी हे आपण आता मसाल्यामध्ये टाकून परतून एकत्र मिक्स करून घेणार आहे। गरजेनुसार पाणी टाकून आपण हे सर्व मसाले आणि पाणी एकत्र मिक्स करून मिसळ आपण 7-8 मिनिटे शिजून घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता याच्यावरती घालून परतून एकत्र मिक्स करून घेत आहे। चवीसाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे। तर पहिल्यांदाही आपण मीठ मटकी शिजवत असताना टाकलेले 1 चमचा गरम मसाला यामध्ये टाकून आपण हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे। 7-8 मिनिटे आपण मिसळ शिजून घेतलेली आहे आणि मिसळला किती छानपैकी कट आलेला आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी अशी मिसळ तयार केलेली आहे। ही मिसळ आपण पावासोबत तसेच चपाती किंवा भातासोबत खायला खूप छान लागते। तर अशा सोप्या पद्धतीने मिसळ पाव तयार केलेला आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।